या 3 वर्षात जर तुम्ही 2 वर्ष भरले तर प्रोत्साहन, आणि अधिक काय म्हटलं तुम्ही नंतर तुम्ही म्हटलं 25-26 आणि 26-27 चालू वर्षात पण भरलेलं. मला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार मार्च 27 मार्च, आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय. हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठलीच समिती आहे सांगणारी? त्यांना अक्कल आहे का नाही? ते उत्तर देतील अध्यक्ष महोदय, हे सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? पहिले 22-23, 23-24, 24-25, 26-27 हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. याच्यामुळे सरकार बदलाव होत चाललाय. सरकारला शिव्या खावं लागतंय. आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आम्हाला लोक शिव्या देतय. या ज्या प्रोत्साहनात लावलेल्या अटी आहे पहिले तुम्ही रद्द केल्या पाहिजे आणि 50च्या ऐवजी 1 लाख केलं पाहिजे. आता जर ही ओटीएस आपण राज्य सरकार करतं का बँक करतं हे पण स्पष्ट करा ना तुम्ही. बँक ओटीएस करत नाहीये, राज्य सरकारचा ओटीएसचा प्रस्ताव आहे. काय म्हणतो सरकार? जर 2 लाख किंवा 3 लाख असेल तर 2 लाख 1 लाख भरा, 2 लाख माफ होईल. म्हणजे राज्य सरकार ओटीएस करतं, बँकेचा विषय येत नाही. आणि याच्यामध्ये अधिक सांगतोय का, जसं आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आम्ही जे अध्यक्ष आहे मी त्याच्यात निर्णय घेतला का जे व्याज आहे ते आमची बँक माफ करणार आहे. म्हणजे 4 लाख असेल 1 लाख व्याज असेल तर आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती हे 1 लाख माफ करून उरलेला आम्ही त्याला कसा प्रतिसाद देता येईल, त्या शेतकऱ्याला कसं मदत करता येईल याच्या बाबत बैठक झाली पाहिजे. याच्या बाबत आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. त्याबाबत आपण काय निर्णय घेणार ते आम्ही सांगितलं पाहिजे. दुसरं तुम्ही सांगतोय का उल्लेखच केला नाही सभापती महोदय. छत्रपती शिवाजी महाराज मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, तुमचे महात्मा ज्योतिबा फुले मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का? देणार का नाही देणार? तो मेला ना सभापती महोदय. काय होतंय, कर्जमाफीमध्ये नाव आलंय आणि बँकेत मात्र पैसा दिला नाही, गव्हर्नमेंटनं दिला नाही. न दिल्यामुळे काय झालं, नवीन कर्ज भेटत नाही, माफीची वाट पाहतोय. काही शेतकरी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं निर्देश दिले का हे पैसे भरावं लागेल सरकारले. जर तो पात्र आहे तर आपल्याला द्यावं लागेल. सभापती महोदय, याबाबतही काही खुलासा होत नाहीये. हा खुलासा केला पाहिजे आपण. हा खुलासा जर केला. दुसरं तुम्ही काय म्हणताय, 2019चा जो महात्मा फुले मध्ये जो काही लाभार्थी आहे ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार. सांगा, त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं, 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणावं का याला? याबाबत निर्णय घ्यावा लागेल. एकतर काय होतंय का, या सगळ्या संदर्भात तुम्ही जे गुंतागुंतीचे मुद्दे वाढवले भारणे दादा, तुम्हाला माहित आहे का याच्यामुळे तुम्हाला आम्हाला कसं तोंड द्यावं लागतं हे पाहायला पाहिजे. आणि जर प्रशासकीय अधिकारी जर अशामुळे जर आपलं सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे आपलं सरकार बदनाम होत असेल तर त्याच्यावर खरं तर आपण अपेक्षित उत्तर देणं गरजेचं आहे. जयस्वालजी, आम्ही काय सांगितलं होतं का, पेरणी ते कापणी फळ उत्पादक तुम्ही जे उत्तर दिलं, तुम्ही सांगा आज पर्यावरण आणि विषमुक्त शेतीचा हा मोठा चॅलेंज आपल्याकडे आहे. तुम्ही जे फळ पिकांना आपण 3 वर्ष देतोच, पण 3 वर्षानंतर जर आपण एमआरजीएस मधून जर कव्हर केलं आणि पुढचे 4, 5, 10 वर्ष दिले, उत्पादक हा सगळा शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी हा वाचू शकतं. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फळ उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय क्रांतिकारी योजना आहे. एमआरजीएस आम्ही सुरू केलेली योजना आहे, महाराष्ट्रानं देशाला दिलेली योजना आहे. त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. तो बदल आपण केला पाहिजे अशा अपेक्षा. धन्यवाद. मंत्री महोदय, आता करू एकच विषय होता सभापती महोदय. ठीक आहे, सभापती महोदय, थोडक्यात नाही, तुम्ही निवांत होतात. दरेकर साहेबांनी या निवांत चालू आहे म्हणून जो मुद्दा उपस्थित केला, 1-2 मिनिटं त्यांचं नाही, 1-2 मिनिटं फक्त बोलू. सभापती महोदय, गप्पा मारत होते म्हटलं. नाही गप्पा नाही, तुम्ही त्या दोघांचा वाद चालू आहे म्हणून म्हटलं जरा बोलू ते, शांत होते. बोला पाटील साहेब. सभापती महोदय, परवा बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये प्रवीण दरेकरजी ठरलं की एक विषय तुम्ही घेतला, विषय आम्ही वेगळा घ्यावा. परंतु आता सभापती महोदय काय होते, आम्ही जे प्रश्न मांडले, आता दानवे साहेबांनी जे मागितलं ते त्यांच्या भाषणात होताच उल्लेख की मागच्या वर्षीच्या पैशाची तरतूद, तुम्ही त्याचं उत्तरच आलं नाही. पुन्हा त्यांना प्रश्न उपस्थित करायला त्या ठिकाणी लागले. आम्ही सांगितलं 2025 मध्ये तुम्ही रिशेड्युलिंग करा कर्जाचं, त्याचं उत्तर काय त्या ठिकाणी आलेलं नाही. आता ऍग्री स्टॅक मध्ये सगळ्या शेतकऱ्यांची नोंद झाली, केवायसीची परत गरज काय तुम्हाला?
तुम्ही केवायसी साठी त्याला कशाला परत बोलवताय? सचिवांच्याकडनं 67 रखान्याचा फॉर्म तुम्ही भरलाय, त्याचा रेकॉर्ड आलेला आहे, बँकेकडनं सगळ्यांचं रेकॉर्ड आलेलं आहे. मग परत ओटीपीची गरज काय आहे तुम्हाला? त्या शेतकऱ्याला परत त्या सेवा केंद्रावर जाऊन ते करायची आवश्यकता काय? तर सभापती महोदय, आमचं म्हणणं काय की ज्यावेळी आम्ही इथं प्रश्न मांडतोय, आता असं वाटायला लागले की स्टँडर्ड उत्तर येणार आहे आणि बोलायचं आम्ही नुसतं. त्यांनी जो GR काढला तेच सांगतायत ते इथं. आम्ही जे बोललो त्याचं उत्तर दरेकर साहेब माफ करा, परंतु आम्ही जे बोललो त्याचं उत्तर मिळत नाही. त्याचं उत्तर मिळालं नाही तर बोलण्याला अर्थच राहणार नाही आमच्या. आम्ही जे मुद्दे मांडले कर्जाच्या रिशेड्युलिंगचं, त्याचं काही उत्तर त्या ठिकाणी नाही. दानवे साहेबांनी सांगितलं मागच्या वर्षीच्या कर्जासाठी तुम्ही तरतूद एवढी केली, त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं नाही. नाही तर मग बोलण्याला अर्थ राहणार नाही. ऍग्रीस्टॅक मध्ये तुम्ही भरण्या म्हणता ना, झाले एवढे शेतकरी नोंद, तुम्ही पाठ थुपटून घेताय ना, मग परत केवायसी कशासाठी करायला लागलाय? तुमची केवायसी झाली आहे ना आत्ताच तुम्ही ऍग्रीस्टॅक साठी केवायसी केली, परत कर्जमाफीसाठी त्या 5-25-50 लाख लोकांना कशासाठी बोलवत आहे? हे आम्ही जे मांडतोय सभापतीमध्ये त्याचं उत्तर मिळावं अशी आमची अपेक्षा. नाही तर मग काय ते बोलणार असतील न थांबलेलं बरं. आम्ही उत्तराला थांबतोय कारण की काहीतरी त्या आमच्या बोलण्याला काहीतरी उत्तर मिळालं अशी अपेक्षा असते. हो, या निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. सभागृहाने आणि प्रस्तावावर विचार केला आहे आणि 260चा हा विषय इथे संपलेला आहे. पुढे मैं आपके बारे में बोल रहा हूँ. एक छोटंसं 11 नंबरचं विधेयक फक्त मांडायचं आहे, इंट्रोड्यूस करायचं आहे, फक्त इंट्रोड्यूस करायचं आहे. धन्यवाद माननीय सभापति महोदय. सन 2026 से विधान परिषद क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना व विनिमय दूसरी सुधारणा विधेयक 2006 मान्य असं मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2026चे विपवी क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी.